हा ही प्रश्नपत्रिकेतला पायथागोरसच्या प्रमेय या प्रकरणावरचा प्रश्न आहे। या आकृतीमध्ये त्रिकोण ABC हा काढलेला आणि त्या BC या पायावरती हा AD लंब काढलेला आहे आणि त्या अनुषंगानं त्या आकृतीची माहिती दिल्या। त्रिकोण ABC मध्ये AD हा BC वर लंब आहे आणि दाखवायचा आहे AB वर्ग अधिक CD वर्ग बरोबर BD वर्ग अधिक AC वर्ग। मला सांग अगोदर त्रिकोण कुठला घेतलास? ABC मध्ये कोण ADC बरोबर 90 अंश दिलेला आहे आणि कोण ABD अधिक कोण ADC बरोबर AB वर्ग अधिक CD वर्ग बाजू बघा कसे आहेत आकृतीमध्ये। BD वर्ग अधिक AC वर्ग हे सिद्ध करण्यासाठी त्रिकोण ABC मध्ये AD लंब BC दिलेला आहे, त्याचा आधार घेतलाय पक्ष म्हणून। काय करणार आहेस मग? त्रिकोण पायथागोरसचा प्रमेय वापरासाठी त्रिकोण ADC घेतलाय। त्रिकोण ADC आकृतीमध्ये बघा, त्याच्यामध्ये पायथागोरसचा प्रमेय कर्ण कुठला आहे बाळा? त्याच्यात हा AC कर्ण आहे। मग AC वर्ग बरोबर कुठल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज? AD वर्ग अधिक CD वर्ग। ठीक आहे, ओके लिहा। AC हा कर्ण आहे, AC वर्ग बरोबर AD वर्ग अधिक CD वर्ग। नंतर दुसरा त्रिकोण घेतलाय ABD। दोन काटकोन त्रिकोण आहेत ना, पहिला ADC घेतला, ADC पहिला घेतलाय, त्याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरलंय।